राजकुमारी साता समुद्रापलीकडलं प्रेम. राजकुमारी मात्र त्यालाच बघत होती. तिचं खरं प्रेम होतं. लग्न एक समझोता होता, पण त्याला वाचवायला तिने ही रिस्क घेतली होती. कदाचित तिच्या प्रेमात त्याला थांबवायची ताकद असेल, असा विचार करून तिने हे पाऊल उचललं. दोघांना एकमेकांच्या समोर उभं केलं गेलं. किंग आणि क्वीन जवळच उभे होते. दरबाराच्या चॅपलमध्ये बिशपने शांत आणि गंभीर स्वरात प्रार्थना सुरू केली. हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरली, पण प्रत्येक व्यक्तीच्या मनात आणि डोळ्यात उत्सुकता होती. किंगने स्वतः राजा नरेशला अंगठी कशी घालायची, लग्नविधी नेमके कसे पार पडतील, हे हळूहळू समजावून सांगितलं. प्रत्येक टप्पा, प्रत्येक प्रथा त्याने स्पष्ट केली. अर्थातच सूर्यभानच्या मदतीने, जो प्रत्येक गोष्ट राजा नरेशला मराठीत सहज समजावून देत होता. राजकुमारी आणि राजा नरेशला बिशपने एकमेकांना सुखदुःखात सांभाळण्याचं वचन द्यायला सांगितलं. त्यानंतर नरेशने अंगठी डाव्या हाताच्या अंगठ्यावर टेकवली, मग मधलं बोट आणि त्यानंतर अनामिकेत सरकवली. या लग्नविधीत प्रत्येकाचा असा एक स्वार्थ होता. राजकुमारीसाठी स्वप्न, प्रेम आणि समझोता होता. राजा नरेशसाठी सुटका, तर किंग विल्यमसाठी गादीची वारसदार भेट होती या लग्नातून. अशा पद्धतीने हे लग्न 3 वेगवेगळ्या हेतूतून झालं होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं. शपथ पूर्ण होताच राजकुमारी राजा नरेशकडे बघत होती. तिला वाटत होतं आता राजा नरेश आपल्याला विधीत सांगितल्याप्रमाणे आपल्या ओठांवर किस करेल. राजा नरेशने किंगने सांगितलेला शेवटचा विधी, ओठांवर हलकी किस, त्याला अजिबात पटली नव्हती. तो खूप संकोच करत होता आणि सगळ्यांच्या नजरा फक्त राजा नरेशकडेच होत्या. राजा नरेशला अजूनही लग्न झाल्याची खरी भावना आतून आलेलीच नव्हती. काही वेळ विचार करून त्याने राजकुमारीचा हात जवळ घेऊन त्यावर आपले ओठ हलकेच टेकवले. तशी राजकुमारी थोडी नाराजच झाली, पण तिने स्वतःला सावरलं. तिला माहीत होतं ह्या लग्नाकडून किंवा ह्या राजा नरेशकडून ती जास्त अपेक्षा ठेवू शकत नव्हती. थोड्या वेळापूर्वीचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून तरळला. तेव्हा तिला जाणवलं होतं त्याचं तिच्याजवळ येणं. केस अडकलेले सोडवण्याऐवजी तो तिच्या गंधातच हरवला होता. तिला मात्र ते खूप आवडलं होतं, पण आता त्याने फक्त तिच्या हातावर ओठ टेकवले होते. त्याची कृती तिला वेगळं सांगत होती, तर तो स्वतः तोंडाने वेगळं सांगत होता. माझं तुझ्यावर प्रेम नाही असं, पण एक ना एक दिवस तो खूप प्रेम करेल आपल्यावर आणि मान्यही करेल आणि मी त्याला ते भाग पाडेन, असं राजकुमारी मारियाने मनाशीच ठरवलं. सर्व विधी झाल्यावर राजकुमारी तिथून बाजूला झाली. तसा राजा नरेश सूर्यभानकडे आला आणि हळूच म्हणाला, सूर्यभान, मला हे लग्न झालं असं अजिबात वाटत नाही. मला अग्निसाक्षीने लग्न करायचं आहे. राजन, तसंही हे लग्न तुमच्यासाठी एवढं महत्त्वाचं नाही. मग तुम्ही काय आपल्या पद्धतीने हे लग्न करू इच्छिता? अग्निसाक्ष असली काय आणि नसली काय, तुम्हाला काय फरक पडणार आहे? सूर्यभान म्हणाला. तसा राजा नरेश भडकला. अरे पण हे लग्नच आहे ना. मग ते महत्त्वाचं असो नाहीतर नसो, माझी इच्छा एवढीच आहे की ते आपल्या पद्धतीने झालं पाहिजे. इथे पुरोहित आणू शकत नाही, तर निदान अग्निभोवती फेरे तरी घ्यावे असं म्हणतोय. नरेशने पुढचं म्हणणं शांतपणे सांगितलं, कारण अजूनही आजूबाजूला माणसं होती. राजकुमारी आपल्या कक्षेत गेली होती. दासी तिच्या सोबतीला होत्या, तर नरेश आणि सूर्यभान अजून तिथंच होते. नरेशचं बोलणं ऐकून आता सूर्यभानला प्रश्न पडला होता.
किंग विल्यम्सशी बोलायचं कसं. त्याने जॉर्जला गाठलं आणि त्याला राजा नरेशचं म्हणणं सांगितलं. तसा जॉर्ज किंगकडे गेला. किंग, नरेश इंडियन पद्धतीने पुन्हा लग्न करू इच्छित आहे, जॉर्जने किंग विल्यम्सला सांगितलं. किंगने 1 मिनिट विचार केल्यावर मान हलवून संमती दिली. हो चालेल, पण जगजाहीरपणे नाही. एका खोलीत हा विवाह करू शकेल, विल्यम्सने जॉर्जला सांगितलं. तसं जॉर्जने येऊन नरेशला सांगितलं. नरेशला फक्त विधी होणं महत्त्वाचं होतं. ठीक आहे, चालेल, नरेशने सांगताच जॉर्जने सगळी तयारी केली. त्या खोलीत अजूनही मोजकी माणसं हजर होती. किंग आणि क्वीन हजर होते. राजा नरेशने राजकुमारीचा हात पकडून अग्नीभोवती 7 फेरे घेतले. आपल्या मनात तिची माफी मागितली आणि देवाला नमस्कार करून त्याने तिच्या भांगेत कुंकू भरलं. कुंकू तिथे मिळणं जरा कठीणच होतं, पण हळदी केशरमध्ये घालून जॉर्जने लाल रंग बनवून दिला होता. तोच त्याने कुंकू म्हणून भांगेत भरला. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. नरेश हे करत असताना त्याचा हात चुकून एका धारदार गोष्टीला लागला, पण जास्त दुखलं नाही म्हणून राजा नरेशने दुर्लक्ष केला. जेव्हा राजा नरेश कुंकू म्हणून हळद आणि केशरचं मिश्रण भांगेत भरत होता, तेव्हा त्याच्या बोटातून एक थेंब रक्तसुद्धा राजकुमारीच्या भांगामध्ये पडलं. राजकुमारीला ओलं लागलं म्हणून तिने हात लावून बघितलं तर रक्त. तिने पटकन राजा नरेशचा हात पकडला तर त्याला हाताला किंचित लागलं होतं आणि त्यातून रक्त येऊन सुकलं होतं. चमत्कारच म्हणायचा. आणि राजा नरेशसुद्धा चकित झाला. मग त्याने लगेच आपला हात लपवला, कारण हे सगळ्यांना कळणं चुकीचं होतं. भारतीय लग्नात कधीच रक्तपात होत नसे. आपल्या संस्कृतीला चुकीचं समजू नयेत यासाठी राजा नरेशने लगेच पुढे स्वतःला येत असलेले संस्कृत मंत्र उच्चारले. शेवटी सर्वांना नमस्कार करून लग्नविधी झालं असं सूर्यवानला सांगायला सांगितलं. शाही भोजनासाठी बोलावून किंग आणि क्वीन तिथून बाहेर निघून गेले. दरबाराच्या बाजूलाच शाही भोजनाची तयारी सुरू होती. लांब आणि मोठं टेबल, त्यावर चांदीची भांडी, चमचे, सुरी, रांगेत उभे असलेले नोकर चाकर आणि पांढरं शुभ्र कापड. खाण्याचे ते निरनिराळे पदार्थ बघून राजा नरेश गोंधळला. मंडळी आपापल्या पदानुसार आपापली जागा घेत होते. किंग आणि क्वीन मध्यभागी बसले होते. त्यांच्या बाजूलाच राजकुमारी, तिच्या बाजूला नरेश. सूर्यबान नंतर बसणार होता. राजा नरेशने त्याला हाताला धरून स्वतःच्या बाजूला बसून घेतलं. तरी सूर्यबानने किंग आणि क्वीनची परमिशन घेतली, मगच जेवायला बसला. आता ताट आल्यावर पुढ्यात काय येणार ही भीती वाटू लागली. राजा नरेश मांसाहारी जरी असला तरी ते शिजवण्याची पद्धत निराळी. इथल्या जेवणात आणि तिथल्या जेवणात जमीन आसमानाचा फरक दिसत होता. तोंडाला पाणी सुटायचं सोडून तोंडचं पाणी पळालं होतं. नरेशने सूर्यभानकडे बघितलं. राजन, इथे असंच जेवण असतं. मी आलेलो आधी तेव्हा मला तो असंच काहीतरी बनवून जेवायला घालायचा, पण ते चांगलं लागतं. मला वाटायचं मी खाणार नाही असं, पण ते छान शिजवलेलं असतं. सूर्यभानने आपला अनुभव राजा नरेशला सांगितला. सेवक मंडळी एका एकाला वाढत पुढे पुढे येत होती. नरेशला वाढायला किंगने मुद्दामच जास्त आग्रह केला. सेवकाने त्याच्या पुढ्यात सुरी चमचे ठेवले. राजा नरेश सूर्यभानला हळूच सुरी आणि चमचे दाखवत म्हणाला, याने खायचं का लढायला जायचं? राजन,
आपला शत्रू समजून आलेल्या मेजवानीवर या सुरीने वार करायचा आणि त्याचे तुकडे तुकडे करून ह्या चमच्याने तोंडात घालायचे. सूर्यबान असतच म्हणाला. तेवढ्यात सेवकाने राजा नरेशच्या पुढ्यात मोठा पक्षी ठेवला. ते बघून राजा नरेश एकदम दचकला आणि उठायला जात होता, पण सूर्यभानने लगेच त्याला थांबवलं. राजन, हाच तो शत्रू समजून खायचा पदार्थ आहे. तुम्ही असे उठलात तर तो किंग आणि क्वीनचा अपमान केल्यासारखा होईल. त्यापेक्षा ह्यालाच किंग समजून काय तो राग काढा. सूर्यभानने राजा नरेशच्या कानात हळूच सांगितलं. एवढा मोठा हा पक्षी मध्येच उठून म्हणणार नाही ना, मला का खातोच? थांब, आता मीच तुला खातो तर काय करणार? राजा नरेश म्हणाला. राजन, तो आता मेलेला आहे. त्याला आधी मारून मग खायला आणतात. तुम्ही बिनधास्त सुरू करा. सूर्यभान म्हणाला आणि दोघेही हसले. बाजूला बसलेल्या राजकुमारीला हे दोघं एवढं काय बोलतात, हा नक्कीच प्रश्न पडला होता. सूर्यभान, एका वेळी एवढा मोठा पक्षी कसा खायचा? एक काम कर, तो हा घे, मी तुझं घेतो. राजा नरेश सूर्यभानला सांगतच होता की सेवक त्याला अजून एक मोठा पीस घेऊन आला. इथे राजा नरेशला पुढ्यातलंच कसं खायचा हा प्रश्न पडला होता. तिथे हा सेवक अजून आणत होता. त्याने हातानेच नको असं सांगितलं. तसा तो सेवक पुढे सूर्यभानकडे गेला. त्याच्या ताटात त्याने तो पीस दिला आणि पुढे गेला. राजन, तुम्हाला वाढलेलं तुम्हालाच संपवायला लागणार, सूर्यभान म्हणाला. आता नरेश त्या पक्षाशी कसरत करत होता. चमचा सुरूने तो त्याला कट करायला गेला की तो पक्षी पुढे पुढे सरकत होता. हा पक्षी मेलेला असताना इतका त्रास देतोय मला, जिवंत असताना किती खतरनाक असेल? राजा नरेश मनातच विचार करत त्या माणसाचे जमतील तसे तुकडे करत करत खात होता. आणि काय आश्चर्य, खरंच छान होता. पण त्याला अजून काही घ्यायला नको वाटत होतं. इथे जेवण म्हणून मांसाचे तुकडे, भाजलेली भाजी आणि विचित्र सुगंध असलेले सूप असंच सगळं होतं. राजा नरेशच्या बाजूला राजकुमारी शांतपणे जेवत होती. फक्त ह्या दोघांची बडबड चालू होती आणि त्यांना कोणी रोखलंसुद्धा नव्हतं. जेवण पूर्ण झाल्यावर त्याने समोरचा ग्लास उचलला आणि तोंडाला लावला. पाणीच असणार या विचाराने, पण त्याची चव थोडीशी आंबट, गोड, कडवट अशी जिभेवर तरळली आणि त्याला शिरशिरी आली. आता तो ते थुंकूही शकत नव्हता, त्यामुळे तोच घोट त्याला जबरदस्ती गिळावा लागला. वाईनमध्ये काही असेल का? किंग विल्यम्सची काही चाल तर नसेल ना? राजा नरेश आता काय करेल बघूया पुढच्या भागात. कथा जरा नवीन पॅटर्नने लिहायचा प्रयत्न केलेला आहे. काल्पनिक कथा आहे. सर्व गोष्टी कळण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताडे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.